श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रगट दिन. प्रगट दिनाची कथा तुम्हाला माहिती आहे का? श्री स्वामी समर्थ महाराज हे दत्तात्रेयांचे चौथे अवतार होते. कर्नाटक आणि आंध्र प्रदेशमध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांना श्री नृसिंह सरस्वती महाराज म्हणून ओळखले जाते. श्री नृसिंह सरस्वती महाराजांनी आपल्या निर्गुण पादुकांची स्थापना करून ते श्री शैल्य पर्वताला गेले. तेथून ते कर्दैवनात अदृश्य झाले. तिथे ते 300 वर्ष घोर तपश्चर्या करत होते. तेथे ते घोर तपश्चर्या करताना मुंग्यांनी त्यांच्या भोवती वारूळ केले. एकदा तिथे उद्धव नावाचा लाकूड तोडण्यासाठी तेथे आला होता. तो लाकूड तोडत असताना त्याच्या हातून कुऱ्हाड निसरली आणि ती वारुळावर जाऊन पडली. तेवढ्यात वारुळातनं रक्ताची चिकांडी उडाली. हे बघून उद्धव लाकूड तोड्या खूप घाबरला आणि त्या वारुळामधनं दिव्य तेजस्वी अजानुभाऊ असलेली तेजस्वी प्रगट झाले. त्यांना बघून लाकूड तोड्या खूप घाबरला. आपल्या हातून महापुरुष जखमी झाले आहे हे बघून तो त्यांना शरण गेला. तेव्हा दिव्य तेजस्वी अजानुभाऊ असलेले स्वामी समर्थ महाराज त्याला म्हणाले, उद्धवा, घाबरू नको. हे सर्व विधिलिखित आहे. तू फक्त निमित्त मात्र आहे. आम्ही आमच्या भक्तांच्या संकट निवारण्यासाठी पुन्हा प्रगट झालो आहे. अशा प्रकारे श्री स्वामी समर्थ महाराज आज प्रगट झाले. तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांचा प्रगट दिनाची ही गोष्ट माहिती होती का? आणि आवडली का? आणि आवडली असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रगट दिनाच्या स्वामीमय शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ. रेणू रना रना रेणू रेणू धीम धूम धन धीम धन धीम धूम धन धीम धन धीम धूम धन धीम धूम धन धीम धन उदनी धनी धन धीर धन उदनी धनी धन धीर धन धन